हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चर आपण बघितलं होतं सब डिव्हिजन और सब किंगडम फेनेरोगॅम्स. लास्ट लेक्चर आपण सब किंगडम फेनेरोगॅम्स बघितलं होतं की त्यामध्ये आपण बघितलं फेनेरोगॅम्स आर दी फ्लावरिंग सीड बिअरिंग प्लांट्स अँड नाउ दिस फेनेरोगॅम्स इज डिवायडेड इंटू दी जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म. जिम्नोस्पर्मचे कॅरेक्टर्स आपण बघितले होते. जिम्नोस्पर्म म्हणजे आपण काय सांगतोय, सीड्स आर नेकेड सीड्स आहे. देन एव्हरग्रीन श्रब आपण त्यामध्ये सांगतोय. दिस इज द प्रिमिटिव्ह ग्रुप ऑफ फ्लावरिंग प्लांट्स. अजून आपण त्यामध्ये अनब्रांच्ड ब्रांच स्टेम सांगतोय. प्लांट बॉडी इज डिवायडेड इंटू रूट स्टेम अँड लीफ. डिफरंट टाईप ऑफ रूट आर प्रेझेंट. कोरोलॉइड रूट आपण त्यामध्ये बघितलं होतं. एंडोफायटिक रूट बघितलं होतं आणि बाकीचे आपण कॅरेक्टर बघितले होते त्यामध्ये की जे जिंगो बायलोबा आपण त्यामध्ये सांगतोय वगैरे. हे जे काही आपण कॅरेक्टर बघितले होते हे जिम्नोस्पर्मचे होते. आता आपल्याला फेनेरोगॅम्समधलाच दुसरी डिव्हिजन स्टार्ट करायची, ती म्हणजे आपण बघतोय अँजिओस्पर्म. आता अँजिओस्पर्म म्हणजे आपण काय सांगतोय, अँजिओस मीन्स क्लोज्ड. अँजिओस मीन्स आपण काय सांगतोय, क्लोज्ड. अँड स्पर्म्स मीन्स सीड्स. सो अँजिओस्पर्म्स मीन्स सीड्स आर इन्क्लोज्ड सीड्स आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. म्हणजे मँगो वगैरे आपण जे काही सांगतोय, ॲपल आहे, बी कशी असते, फ्रूटच्या आतमध्ये असते. सीड्स आर इन्क्लोज्ड इंटू दी ओव्हरी ऑर फ्रूट आपण त्यामध्ये सांगतोय, त्याला आपण म्हणतो अँजिओस्पर्म. आता कॅरेक्टर्स बघूया. अँजिओस्पर्म हा काय आहे, ॲडव्हान्स्ड ग्रुप ऑफ फ्लावरिंग प्लांट्स. फ्लावरिंग प्लांट्समध्ये हा वेल डेव्हलप फ्लावरिंग प्लांट आपण त्यामध्ये सांगतो ॲडव्हान्स्ड ग्रुप आहे. इन दिस सीड्स आर इन्क्लोज्ड. आपण बघितले सीड्स आर इन्क्लोज्ड असतात. देन दे आर हायली अडॅप्टेड टू द टेरेस्ट्रियल हॅबिटॅट. टेरेस्ट्रियल आपण मोस्टली जे काय सांगतो, टेरेस्ट्रियल हॅबिटॅटमध्ये अँजिओस्पर्मचा नंबर किंवा मोस्ट ऑफ टेरेस्ट्रियल प्लांट हे अँजिओस्पर्मिक असतात, म्हणून आपण त्याला सांगतोय दीज आर हायली अडॅप्टेड टू द टेरेस्ट्रियल हॅबिटॅट. देन अल्टरनेशन ऑफ जनरेशन आपल्याला दिसते. इट शोज दी हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन. हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणजे काय, दोन वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला जनरेशन दिसते. म्हणजे गॅमेटोफायटिक आणि स्पोरोफायटिक. गॅमेटोफायटिक इज हॅप्लॉइड, स्पोरोफाईट आपल्याला डिप्लॉइड दिसते. अल्टरनेशन ऑफ जनरेशन आहे म्हणजे गॅमेटोफाईट इज डिपेंड ऑन स्पोरोफाईट गॅमेटोफाईट काय होते तिथे स्पोरोफाईट प्रोड्यूस करतो. स्पोरोफाईट प्रोड्यूस अगेन दी गॅमेटोफाईट. अल्टरनेटली हे प्रोड्यूस होतात, त्याला आपण म्हणतो हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन. यामध्ये स्पोरोफाईट जो आहे, स्पोरोफाईट हा आहे ऑटोट्रॉपिक अँड इंडिपेंडंट. ऑटोट्रॉपिक मीन्स दोज प्लांट कॅन देन मेअर ओन फूड मटेरियल. म्हणजे ऑटोट्रॉप म्हणजे जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्यांना आपण म्हणतो ऑटोट्रॉपिक. ह्यामध्ये स्पोरोफायटिकची काही जनरेशन आहे, स्पोरोफायटिक अशी आहे, ऑटोट्रॉपिक आहे, इंडिपेंडंट आहे, ती गॅमेटोफाईटवर डिपेंड नाही. जसं आपण ब्रायोफाईटमध्ये बघितलं होतं. ब्रायोफाईटामध्ये आपण बघितलं होतं, सपोज दिस इज थॅलस, हा आहे गॅमेटोफाईट. ह्याच्यावर आपण स्पोर बघितला, हा आहे स्पोरोफाईट. ह्यामध्ये काय होतं, स्पोरोफाईट इज डिपेंड ऑन गॅमेटोफायटिक प्लांट बॉडी ब्रायोफायटामध्ये. पण अँजिओस्पर्ममध्ये आपल्याला असं दिसत नाही. स्पोरोफाईट हा काय आहे, इंडिपेंडंट आहे, तो गॅमेटोफाईटवर डिपेंड नाही आहे. दे प्रोड्यूस दी हेटेरोस्पोर. होमोस्पोर्स असतात आणि हेटेरो. होमो मीन्स सेम स्पोर्स, सारखे स्पोर्स तयार होतात. हेटेरो मीन्स डिफरंट स्पोर्स. हे काय करतात, वेगवेगळे स्पोर्स तयार करतात. वेगवेगळे स्पोर्स म्हणजे काय, मायक्रोस्पोर अँड मेगास्पोर असे दोन प्रकारचे स्पोर्स तयार होतात, त्याला आपण म्हणतो हेटेरोस्पोर्स. आता मायक्रोस्पोर्स म्हणजे आपण काय सांगतो, दिस मायक्रोस्पोर प्रोड्यूस पोलन ग्रेन किंवा पोलन ग्रेनमध्ये हे स्पोर्स तयार होतात. पोलन ग्रेन प्रेझेंट इन द अँथर. आपण स्ट्रक्चर ऑफ फ्लावर बघणार आहोत, त्यामध्ये तुम्हाला समजेल अँथर काय आहे, पोलन ग्रेन काय आहे. मेगास्पोर म्हणजे आपण काय सांगतोय, ओव्ह्यूल विच इज प्रेझेंट इन टू दी कार्पेल. सो दिस अँजिओस्पर्म प्रोड्यूस दी हेटेरोस्पोर्स. ह्यामध्ये आपण बघतोय दे आर प्रोड्यूस दी फोर वर. आता स्ट्रक्चर ऑफ फ्लावर आपण इकडे बघूयात. फोर वर
ज्यावेळेस आपण अँजिओस्पर्म म्हणतोय, अँजिओस्पर्म म्हणजे काय आहेत, फ्लावरिंग प्लांट्स, आणि फ्लावरिंग प्लांट्समध्ये आपल्याला बघायचे स्ट्रक्चर ऑफ फ्लावर. आता स्ट्रक्चर ऑफ फ्लावरमध्ये आपण हे फ्लावरचा जो काही देठ आहे, हा जो काही असतो त्याला आपण काय म्हणतो, स्टॉक ऑफ फ्लावर विच इज नोन ॲज पेडिसेल. अबाउट दी पेडिसेल देर इज अ कॅलेक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम. आता कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम हे जे काही 4 पार्ट्स आपण बघतोय, फुलाच्या पाकळ्या म्हणजे आपण काय सांगतोय, करोला. फुलाचं जे आपण बघतोय हे जे काही आपल्याला कॅलिक्स विच इज ग्रीन इन कलर. त्याच्यानंतर फुलाच्या आतमध्ये आपल्याला जे काही दिसत आहे गायनोशियम, अँड्रोशियम हे काय आहेत, पार्ट्स ऑफ फ्लावर. आणि हे काय आहेत, 4 व्हर्लमध्ये डिवाइड होतात किंवा आपण त्यांना सांगतोय इसेन्शियल अँड नॉन इसेन्शियल व्हर्ल. आता ह्यामध्ये आपण बघतोय जो काही कॅलिक्स आहे, कॅलिक्स म्हणजे आपण सांगतो विच इज ग्रीन इन कलर अँड दी वन युनिट ऑफ कॅलिक्स विच इज नोन ॲज सेपल. म्हणजे जो काही आपल्याला फॉर एक्झाम्पल आपण रोज बघतोय, रोजमध्ये जे काही आपल्याला हिरव्या कलरची पानं दिसतात त्याला ते एक पान म्हणजे आपण सेपल म्हणतोय. करोला म्हणजे कलरफुल पार्ट, फुलांच्या पाकळ्या, त्याला आपण म्हणतो करोला. आणि एक पाकळी म्हणजे आपण काय सांगतोय, पेटल. सो पेटल इट इज द युनिट ऑफ करोला. देन अँड्रोशियम आणि गायनोशियम. आता अँड्रोशियम आणि गायनोशियम म्हणजे आपण काय सांगतोय, अँड्रोशियम म्हणजे मेल गॅमेटोफाइट, ह्याचं युनिट आपण बघतोय स्टॅमेन, वाईल गायनोशियम म्हणजे आपण फिमेल सांगतोय, ह्याचं युनिट आपण बघतोय कार्पेल. आता ह्यामध्ये आपण सांगतोय देर आर 4 व्हर्ल, कॅलेक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम, आउट ऑफ विच 2 व्हर्ल्स आर इसेन्शियल अँड 2 आर नॉन इसेन्शियल ऑर ॲसेसरी. आता इसेन्शियल व्हर्ल म्हणजे आपण कोणते सांगतोय हे जे काही अँड्रोशियम आणि गायनोशियम आहे ह्यांना आपण म्हणतोय इसेन्शियल व्हर्ल, बिकॉज दे आर डायरेक्टली टेकन पार्ट इन टू दी सेक्शुअल रिप्रोडक्शन. हे काय आहेत, मेल आणि फिमेल गॅमेटोफाइट त्यामध्ये असणारे, म्हणून हे काय करतात, सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये पार्टिसिपेट होतात, म्हणून आपण त्यांना म्हणतो इसेन्शियल व्हर्ल, गायनोशियम आणि अँड्रोशियम. व्हाईल कॅलेक्स अँड करोला आर नॉन इसेन्शियल ऑर ॲसेसरी व्हर्ल बिकॉज इट डज नॉट टेकन पार्ट इन सेक्शुअल रिप्रोडक्शन. मग ह्या प्रकारे आपण सांगतोय कॅलेक्स आणि करोला. आता आपल्याला ह्यामध्ये बघायचे अँड्रोशियम, स्टॅमेन आपण इथे बघितलं आहे, अँथर अँड पोलन. आता स्ट्रक्चर ऑफ स्टॅमेन जर आपण बघितलं, स्टॅमेनमध्ये आपण सांगतोय की अँथर लोब असतो. हा जो काही अँथर आहे ह्या अँथर लोबमध्ये पोलन ग्रेन तयार होतात आणि हे पोलन ग्रेन नंतर काय करतात, मेल स्पोर किंवा मेल गॅमेट तयार करतात. मग आपण जे काही मायक्रोस्पोर बघितलं मीन्स पोलन, हे कुठे तयार होतात, अँड्रोशियम, स्टॅमेन, अँथरलोबमध्ये पोलन असतात किंवा मायक्रोस्पोर्स असतात ज्यांच्यापासून पोलन ग्रेन तयार होतात. व्हाईल फिमेल गॅमेट आपण ज्यामध्ये सांगतो ज्याला आपण म्हणतोय कार्पेल. आता कार्पेल म्हणजे आपण सांगतोय बेसला जे आपण सांगतोय हा जो काही कार्पेलचं स्ट्रक्चर आहे, कार्पेलला आपण सांगतोय स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. इथे आपण बघितले ओव्ह्यूल. ओव्ह्यूल म्हणजे फिमेल गॅमेटोफाइट आणि हा फिमेल गॅमेटोफाइट कुठे असतो, ह्या ओव्हरीमध्ये. म्हणजे आपल्याला इथे बेसला जी काही ओव्हरी दिसते ह्या ओव्हरीमध्ये ओव्ह्यूल हा प्रेझेंट असतो आणि हा ओव्ह्यूल काय प्रोड्यूस करतोय, मेगास्पोर. म्हणजेच काय, फिमेल गॅमेटोफाइट हा इथे तयार होतो. म्हणून आपण इथे सांगतोय की अँजिओस्पर्ममध्ये 2 प्रकारचे स्पोर्स असतात जे आपण सांगतो हेटेरोस्पोर्स, मायक्रोस्पोर्स विच प्रोड्यूस पोलन और प्रेझेंट इन द अँथर, मेगास्पोर प्रेझेंट इन टू द कार्पेल. सो दिस इज अबाउट द इसेन्शियल अँड नॉन इसेन्शियल. परत एकदा आपण स्ट्रक्चर ऑफ फ्लावर बघूया. स्ट्रक्चर ऑफ फ्लावर, स्टॉक ऑफ फ्लावर विच इज नोन ॲज pedicel. Above the pedicels there is a calyx, corolla, androecium and gynoecium. Now the essential word means those are directly taken part into the sexual reproduction which is known as essential words. Androecium and gynoecium, these are the essential word. While those does not taken part into the sexual reproduction त्यांना आपण म्हणतो accessory word. Calyx and corolla हे काय आहेत, accessory word आहेत. Structure of
अँड्रोशियममध्ये आपण बघतोय स्टॅमेन. स्टॅमेन म्हणजे आपण काय सांगतोय, अँथर लोब असतो वरती, लोबमध्ये काय असतात, पोलन ग्रेन असतात किंवा मायक्रोस्पोर्सपासून पोलन ग्रेन तयार होतात. देन गायनोशियम. कार्पेल आपण बघतोय, कार्पेलमध्ये आपण काय सांगतोय, बेसल्स जो काही सोलन पार्ट आहे त्याला आपण म्हणतो ओव्हरी. देन स्टाईल आणि स्टिग्मा. बेसल जो काही पार्ट आहे त्याच्यामध्ये ओव्ह्यूल म्हणजेच फिमेल गॅमेट प्रेझेंट असतो आणि ह्या प्रकारे आपण सांगतो की अँजिओस्पर्ममध्ये आपल्याला कार्पेल आणि स्टॅमेन किंवा कार्पेल आणि अँथर आपल्याला त्यामध्ये दिसतो. आता नेक्स्ट आपण यामध्ये बघूयात दी स्मॉलेस्ट अँजिओस्पर्मिक प्लांट, द उल्फिया. इट इज द स्मॉलेस्ट अँजिओस्पर्मिक प्लांट विच इज ओनली 1 mm in height. देन टॉलेस्ट अँजिओस्पर्मिक प्लांट आपण त्यामध्ये सांगतो यूकॅलिप्टस. यूकॅलिप्टस म्हणजे आपण काय सांगतोय त्यामध्ये निलगिरी, विच इज 100 meter in length or height. It's 100 meter in height, eucalyptus. So this is about the characteristics of angiosperm. परत एकदा आपण बघूया. आपण बघतोय सब किंगडम फेनेरोगॅम्स. फेनेरोगॅम्स म्हणजे आपण फ्लावरिंग प्लांट सांगतोय. ह्यामध्ये आपण जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म बघितलं. जिम्नोस्पर्मचे कॅरेक्टर आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. आता आपण बघतोय अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्म म्हणजे आपण काय सांगतोय, इन विच द सीड्स आर इन्क्लोज्ड. इन दॅट दिस इज द ॲडव्हान्स्ड ग्रुप ऑफ फ्लावरिंग प्लांट. सीड्स आर इन्क्लोज्ड असतात, हायली अडॅप्टेड टू द टेरेस्ट्रियल हॅबिटॅट. देन हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणजे गॅमेटोफाईटपासून स्पोरोफाईट प्रोड्यूस होतो, स्पोरोफाईटपासून गॅमेटोफाईट प्रोड्यूस होतो. स्पोरोफाईट इट इज इंडिपेंडंट अँड ऑटोट्रॉपिक आहे. इंडिपेंडंट आणि ऑटोट्रॉपिक आपल्याला स्पोरोफाईट दिसतो. हेटेरोस्पोर्स आपण त्यामध्ये सांगतो, आत्ताच आपण बघितलं स्ट्रक्चर ऑफ फ्लॉवरमध्ये 2 प्रकारचे स्पोर्स तयार असतात, मायक्रोस्पोर्स अँड मेगास्पोर. देन 4 वर इसेन्शियल अँड ॲसेसरी वर्स कॅलेक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम. देन स्मॉलेस्ट अँजिओस्पर्म उल्फिया, टॉलेस्ट अँजिओस्पर्म इज यूकॅलिप्टस. Now this angiosperm is divided into the 2 class, in that मोनोकॉटलिडॉनी अँड डायकॉटलिडॉनी. आता अँजिओस्पर्म काय झालं आहे, 2 क्लासमध्ये डिवाईड होतो, मोनोकॉट आणि डायकॉट. आता आपण मोनोकॉट आणि डायकॉट म्हणजे नेमकी काय हे बघणार आहोत. मोनोकॉटलिडॉन मीन्स हॅविंग अ सिंगल कॉटलिडॉन. म्हणजे आपण तुम्हाला स्कूल लेवलमध्ये झालं असेल एक दल आणि द्विदल आपण सांगतो. डायकॉट म्हणजे 2 कॉटलिडॉन मीन्स सीड्स आर डिवायडेड इंटू दी 2 इक्वल हाल्व्स. ह्याला आपण म्हणतो 2 कॉटलिडॉन किंवा डायकॉट. ह्यामध्ये आपण सांगतोय फॉर एक्झाम्पल मेज आपण जे काय बघतोय, मेजमध्ये हा काय होते, मेजचे जे काही सीड्स आहे 2 इक्वल पार्टमध्ये ती डिवाईड होत नाही म्हणून आपण त्याला सांगतोय सिंगल कॉटलिडॉन मीन्स मोनोकॉटलिडॉन. डायकॉटलिडॉन म्हणजे काय होते, सीड्स आर डिवायडेड इंटू दी 2 इक्वल हाल्व्स or having a 2 कॉटलिडॉन मीन्स आपण सांगतोय डायकॉटलिडॉनी. आता जे काही मोनोकॉट असतात ह्यांच्यामध्ये आपल्याला जी काही रूट सिस्टीम दिसते ती ॲडव्हेंटिशियस टाईप ऑफ रूट सिस्टीम दिसते, वाईल डायकॉटमध्ये आपल्याला जी काही रूट सिस्टीम दिसते ती टॅप रूट दिसते. आता ॲडव्हेंटिशियस आणि टॅप रूट म्हणजे आपण काय हे बघूयात. ज्यावेळेस सीड्स जर्मिनेट होते, ज्यावेळेस सीड जर्मिनेट होते, जर्मिनेट होताना आपण सांगतोय रॅडिकल आणि प्लिम्यूल. प्लिम्यूलपासनं शूट सिस्टीम डेव्हलप होते, रॅडिकलपासनं रूट सिस्टीम डेव्हलप होते, त्याच्यापासनं रूट अराईज होतात. पण ज्यावेळेस आपण ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीम बघतो, ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीममध्ये हा जो काही रॅडिकल आहे हा रॅडिकल काय होते तिथे डिजनरेट होतो किंवा डिस्ट्रॉय होतो आणि जी काही रूट सिस्टीम आहे विच डेव्हलप फ्रॉम दी अनादर पार्ट ऑफ दी रॅडिकल, अदर दॅन रॅडिकलपासनं जे काही रूट तयार होतात त्याला आपण म्हणतो ॲडव्हेंटिशियस रूट. वाईल टॅपरूटमध्ये काय होतं आहे की हा जो काही रॅडिकल आहे हा रॅडिकल डेव्हलप होतो इंटू दी रूट. मेन रूट सिस्टीम असते, ह्या रूटमध्ये आपल्याला दिसतात की मेन रूट आहे, त्याच्यावर दुसरे रूट असतात त्याला आपण म्हणतो सेकंडरी रूट, टर्शरी रूट. असे रूट त्याच्यामध्ये डेव्हलप होतात त्याला आपण म्हणतोय टॅपरूट सिस्टीम. व्हाईल द रूट सिस्टीम विच डेव्हलप अदर दॅन रॅडिकल त्याला आपण म्हणतोय ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीम. तुम्ही मक्याचं वगैरे जर
रूट सिस्टीम बघितली. रूट सिस्टीम आपल्याला बंचमध्ये दिसते, अशी दिसते बंचमध्ये. वाईल आपण जे काही चिंच वगैरे बघतो त्यांच्यामध्ये रूट आपल्याला असे डेव्हलप असतात. मेन ॲक्सिस असते आणि मेन ॲक्सिसवर आपल्याला काय दिसतात, तिथे अदर रूट प्रेझेंट दिसतात. त्याला आपण म्हणतो ॲडव्हेंटिशियस ऑर टॅपरूट सिस्टीम ऑर ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीम. नेक्स्ट आपण कॅरेक्टर बघू. मोनोकॉटिलिडॉन जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला पॅरलल व्हेनिएशन दिसतं. आता पॅरलल व्हेनिएशन म्हणजे काय? व्हेनिएशन म्हणजे आपण काय सांगतोय, देर इज अ अरेंजमेंट ऑफ व्हेन्स अँड व्हेनलेट. जे काही पानं असतात लीफवर, हे जे काही आपल्याला व्हेन्स दिसतात ह्यांची अरेंजमेंट म्हणजे आपण व्हेनिएशन बघतो. केळीचं वगैरे किंवा मक्याचं जरी आपण एक्झाम्पल बघतोय त्याच्यामध्ये आपण बघतोय की हे जे काही व्हेन्स आहेत आपल्याला अशा पॅरलली अरेंज दिसतात, ह्याला आपण म्हणतो पॅरलल व्हेनिएशन. वाईल डायकॉटमध्ये आपल्याला दिसते रेटिक्युलेट व्हेनिएशन. आता रेटिक्युलेट व्हेनिएशन म्हणजे आपण काय सांगतोय, देर इज अ कॉम्प्लेक्स नेटवर्क. हे जे काही व्हेन्स आणि व्हेनलेट्स आहेत ह्यांचं एक जाळं तयार झालेलं असतं, त्याला आपण म्हणतोय रेटिक्युलेट व्हेनिएशन. नेक्स्ट आपण बघूयात ट्रायमेरस सिमेट्री. आता ट्रायमेरस सिमेट्री म्हणजे काय? जे काही फ्लावर्स आहेत मोनोकॉटमध्ये, जे फ्लावर्स आहेत ते ट्रायमेरस सिमेट्री दाखवतात. म्हणजे त्यांच्यामध्ये आपल्याला 3 वर दिसतात, म्हणजे कॅलिक्स कोरोला हे 3-3च्या ग्रुपमध्ये दिसतात, त्याला आपण म्हणतो ट्रायमेरस सिमेट्री. वाईल डायकॉटमध्ये आपल्याला टेट्रा ऑर पेंटामेरस दिसते. टेट्रा ऑर पेंटामेरस म्हणजे आपण काय सांगतोय, 4 किंवा 5च्या ग्रुपमध्ये आपल्याला वर प्रेझेंट दिसतात. द नेक्स्ट कॅरेक्टर व्हॅस्क्युलर बंडल आर क्लोज टाईप. आता ह्यामध्ये व्हॅस्क्युलर बंडल म्हणजे आपण काय सांगतो, देर इज अ प्रेझेन्स ऑफ झायलेम अँड फ्लोएम. जी काही झायलेम आणि फ्लोएमची अरेंजमेंट असते ह्याला आपण म्हणतो व्हॅस्क्युलर बंडल. झायलेम आणि फ्लोएम प्रेझेंट असतात त्यांना आपण म्हणतो व्हॅस्क्युलर बंडल. ज्यावेळेस क्लोज्ड म्हणजे आपण काय सांगतो, हे जे काही झायलेम आणि फ्लोएम आहे ह्यांच्यामध्ये आपल्याला कॅम्बियम नावाच्या टिश्यू प्रेझेंट दिसत नाही दोघांच्यामध्ये, ह्याला आपण म्हणतो क्लोज टाईप ऑफ व्हॅस्क्युलर बंडल. वाईल इन डायकॉट देर इज अ ओपन टाईप ऑफ व्हॅस्क्युलर बंडल म्हणजे काय की हा जो काही झायलेम आणि फ्लोएम आहे ह्यांच्यामध्ये आपल्याला एक टिश्यू दिसते, तिला आपण म्हणतो कॅम्बियम. ह्या कॅम्बियम नावाच्या सेल ह्याच्यामध्ये प्रेझेंट असतात, ह्याला आपण म्हणतो ओपन टाईप ऑफ व्हॅस्क्युलर बंडल. पुढे आपण बघतोय कॅम्बियम इज अब्सेंट. ह्यांच्यामध्ये कॅम्बियम अब्सेंट आहे, ह्यांच्यामध्ये कॅम्बियम प्रेझेंट असतं. ड्यू टू प्रेझेन्स ऑफ कॅम्बियम देर इज अ सेकंडरी ग्रोथ आर सीन इन डायकॉट. म्हणजे ह्या कॅम्बियम काय करतात, तिथे डिवाईड होतात. डिवाईड झाल्यामुळे जो काही वूड फॉर्मेशन आपण सांगतोय, सेकंडरी ग्रोथ होते. म्हणजे काय, वूड फॉर्मेशन आपल्याला दिसते डायकॉटमध्ये. मोनोकॉटमध्ये सेकंडरी ग्रोथ ही अब्सेंट असते, म्हणजे याच्यामध्ये वूड तयार होत नाही. मोनोकॉटचे एक्झाम्पल आपण बघतोय. एक्झाम्पल झिया मेज म्हणजे मेज आपण सांगतोय मका. एक्झाम्पल हेलियांथस ॲनस म्हणजे आपण सांगतोय सनफ्लावर. सो दिस इज अबाउट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डायकॉट अँड मोनोकॉट. परत एकदा बघूया. अँजिओस्पर्म हा 2 क्लासमध्ये डिवाईड होतो, मोनोकॉटिलिडॉन आणि डायकॉटिलिडॉन. मोनोकॉटमध्ये आपण सांगतोय सिंगल कॉटिलिडॉन आहे, डायकॉटमध्ये 2 कॉटिलिडॉन असतात. मोनोकॉटमध्ये ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीम आहे, डायकॉटमध्ये टॅपरूट सिस्टीम आहे. पॅरलल व्हेनिएशन आपल्याला यामध्ये दिसते, देर इज अ रेटिक्युलेट व्हेनिएशन. ट्रायमेरस सिमेट्री आहे मोनोकॉटमध्ये. मोनोकॉटमध्ये व्हॅस्क्युलर बंडल हे क्लोज टाईप असतात. सेकंडरी ग्रोथ आपल्याला ह्याच्यामध्ये दिसत नाही. कॅम्बियम ह्याच्यामध्ये प्रेझेंट नसतो, मीन्स कॅम्बियम इज अब्सेंट. वाईल डायकॉटमध्ये आपण सांगतो टेट्रा ऑर पेंटामेरस सिमेट्री आहे, कॅम्बियम इज प्रेझेंट आहे, ओपन टाईप ऑफ व्हॅस्क्युलर बंडल आहे, सेकंडरी ग्रोथ इज ऑल्सो प्रेझेंट. अँड एक्झाम्पल आपण बघतोय मँगो वगैरे पण आपण त्यामध्ये सांगतोय किंवा हेलियांथस ॲनस. सो दिस इज अबाउट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अँजिओस्पर्म. सो ह्या ठिकाणी आपण जे काही सुरुवातीपासून जे आपण कॅरेक्टर बघतोय, जे आपण बघितलं थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा ह्यांचे कॅरेक्टर्स आपण बघितले. जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्ममध्ये आपण परत क्लासेस बघितले. तर ह्या ठिकाणी आपले जे काही किंगडम प्लांटी आहे ह्यांचे कॅरेक्टर्स कंप्लीट झालेले.